दरवर्षी उन्हाळ्यात आपण कैरीचं पन्ह करतो। यंदा आपण आंबा आणि कैरी ह्याचं मिळून पन्ह करूया, म्हणजे अगदी मँगोला सारखं लागतं। नक्की करून पहा। हाय, मी अनुपमा। आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं पन्ह दाखवणार आहे। म्हणजे हे पन्ह जे आपण तयार करणार आहोत ते नुसती कैरी नाही, तर एक कैरी आणि एक पिकलेला आंबा हे घेऊन आपण तयार करणार आहोत। याची चव साधारण मँगोला सारखी लागते। तर या आंब्याच्या सीझनला तुम्ही नक्की करून बघा। त्यासाठी लागणारं आपण साहित्य पाहूया। एक कैरी, एक आंबा पिकलेला चांगला तयार हापूस आंबा घेतलाय मी, साखर आणि मीठ। कैरी आणि आंबा मी दोन्ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। आता दोन्हीची सालं काढून आपण त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेऊन कुकरला वाफवायचे। आंबा साल काढून चिरून घेतलेला आहे, कैरी साल काढून चिरून घेतलेली आहे। दोन्हीच्या मोठ्या मोठ्या फोडी केल्या तरी चालतात। ही कोय जी आहे ती मी आता बाजूला काढून ठेवून आमटी वगैरे करायला ती वापरेन। दोन्ही फोडी मी एकत्र करून कुकरला 3 शिट्ट्या वाफवून घेणार आहे। त्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही। पन्ह्याला पूर्ण अख्खी कैरी आणि अख्खा आंबा असा पण तुम्ही वाफवून घेतला चालतो आणि नंतर पल्प काढला तरी चालतो। पण मला स्वतःला नेहमी कोय काढून कैरी वाफवून त्याचं पन्हच आवडतं, त्यामुळे मी ही प्रोसिजर फॉलो करते। हे आता मी कुकरमध्ये भाताकरता जेवढं आपण पाणी खाली घालतो तेवढं पाणी खाली घालून झाकण ठेवून 3 शिट्ट्या वाफवून घेणार आहे। तर हे आपला आंबा आणि कैरी चांगली शिजलेली आहे। त्याच्यात आता मी साखर घालून हे मिक्सरला फिरवणार आहे। कैरी चांगली शिजली की नाही याची खात्री करायची, नाहीतर 1-2 शिट्ट्या आणखीन करायच्या। कैरी चांगली मऊ झाली पाहिजे। आता याच्यात साधारण मी आंब्याचा हिशोब धरणारच नाही। 1 वाटी एक कैरी करता मी साधारण 1 वाटी साखर याच्यात घालणार आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे आपला पन्ह्याचा पल्प रेडी होईल। आता हे मी मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे। आता हे मी फिरवून घेते, म्हणजे आपला भाताचा पल्प रेडी होईल। मिक्सरमधनं छान फिरवून घेतलेला आहे। हा त्याचा असा पल्प तयार झालाय। हा आपण काचेच्या बरणीत काढून ठेवायचा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा। जेव्हा लागेल तेव्हा याचं सरबत करायचं। त्याचं सरबत कसं करायचं हेही मी तुम्हाला दाखवलं। जसं फ्रीजमध्ये 6-6 महिने राहतं तसं हे पण फ्रीजमध्ये काचेच्या बरणीत जर ठेवलं तर 6 महिने आरामात राहू शकेल। हे पल्प जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा ते घट्ट होतं, म्हणून मग ते पाण्यात चांगल्या तऱ्हेने मिक्स होण्याकरता आपण काय करायचं की समजा एका कपाला 2-3 चमचे आपण, आता पातळ आहे म्हणून 2-3 चमचे, घट्ट असेल तर तुम्ही प्रमाण ॲडजस्ट करा। 2-3 चमचे याच्यात मिक्सरमध्ये घालून घ्यायचा। त्याच्यातच पाणी घालायचं। आपल्याला 1 ग्लास सरबत करायचं आहे तर अगदी सगळं पाणी नाही घालायचं। याच्यात आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ। मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे मग ते पाण्यात चांगलं एकजीव होतं। तुम्हाला किती घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करायचं। पण पहिला पल्प थोडं पाणी घालून फिरवून घ्यायचं, नंतर तुम्ही पातेल्यात जरी एकसारखं केलं तरी चालेल। मँगोला सारखं पन्ह रेडी आहे। तुम्हाला जर ही आंब्या कैरीची पन्ह्याची रेसिपी आवडली असेल तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर जरूर शेअर करा आणि अशाच छान छान युनिक रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।